नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे सशाचा। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच पॉडकास्ट मध्ये आपण पाहिलं होतं की या ससुल्याकडे काहीच कंटेंट नसल्यामुळे तो गेला होता टोळ्याला। तिथे जाऊन पण रटाळ व्हिडिओज बनवले। फिश मार्केट, भाजी मार्केट दाखवण्याव्यतिरिक्त वेगळं असं काहीच त्याने केलं नाही। जाताना पण फक्त ट्रेनचा प्रवास दाखवला। याचं असं म्हणणं आहे की हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो, पण इन्फॉर्मेशन तर काहीच नसते याच्या व्हिडिओमध्ये। लोकांना काय शिकायला मिळते तर काहीच नाही। नुसतं आपलं कॉन्टेंटच्या नावाखाली झाडं, फळं, फुलं, सूर्यचंद्र, तारे दाखवायचं आणि लांब लचक असा 20-25 मिनिटाचा बोरिंग व्हिडिओ बनवायचा, एवढंच। मच्छी आणि भाजी दाखवून ससूला निघाला टोह्यावरून टमरापूरला। आता याला नक्की कोणी तिथे बोलवलं होतं की हा असाच उपटचोंड्यासारखा गेला होता ते त्यालाच माहिती। पण मला तरी असं नाही वाटत की याला कोणी तिथे बोलवलं होतं। हाच उपटचोंड्यासारखा काहीच कॉन्टेंट नव्हता म्हणून तिथे गेला होता। आता पावसाळा सुरू आहे तर जरा ट्रॅव्हलिंग अवॉइड करावं। कितीतरी ट्रेन पण कॅन्सल होतात, लँडस्लाइडचे चान्सेस असतात। पण त्या सगळ्याशी या ससुल्याला काहीच घेणं देणं नाही। खरंच कमाल आहे ना। आता हा ससूला एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे, माहिती आहे। हे असे रटाळ व्हिडिओ बनवूनच त्याचं घर चालते, पण त्यामुळे काही करायचं का? ह्याला समजायला हवं ना, हा घरचा आता मुखिया आहे, याने सगळं जपून केलं पाहिजे। पण काय आहे ना मंडळी, विचार करतो तो माणूस आणि जो असाच वागतो ना, विचाराशिवाय तो पशु असतो। या ससुल्यामध्ये आणि पशु पक्ष्यांमध्ये काहीच असं वेगळा फरक नाही आहे। आता तिथे त्या एसटी स्टँडला जाऊन पण झापझूप करून सगळ्यांवरती कॅमेरा मारत होता। अरे, प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? सगळे तिथे कॉलेजची मुलं मुली होती, त्यांच्यावरती फोकस करून उभा होता। अरे बाबा, कोणाला पण आपल्या व्हिडिओ मध्ये घेण्या अगोदर तू त्यांची परमिशन घेतोस की नाही? नुसता आपला कॅमेरा ऑन करायचा आणि त्याच्यासमोर जेवढं काही दिसतंय ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि ॲज इट इज ते अपलोड करायचं। कॉपी पेस्ट याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही येतच नाही। पण बड्या बाता तर अशा मारायच्या की आम्हाला एडिटिंग करावी लागते, पण एडिटिंगचा ई देखील या लोकांना येत नाही। या ससुल्याचे असे कारनामे असतात ना। त्या एसटी मध्ये 2 मुली होत्या, त्या पण ह्याला बघून हसत होत्या। ससुल्या एसटी मध्ये बसून तिकीट दाखवत होता की बघा 70 रुपयाची तिकीट मी काढली आहे। अरे ससुल्या, ती तिकीट दाखवलीस ते ठीक आहे रे, पण तारीख पण दाखवायची होतीस ना, कधी ट्रॅव्हल करत होतास ते। नाही म्हणजे त्या पत्रास्टेच्या केअरटेकर सारखं तुला पण घाणेरडी सवय आहे ना बॅकडेटेड व्हिडिओज अपलोड करायची, म्हणून म्हटलं रे। एसटी मधून जाताना पण विंडो सीट पकडून नेहमी बसतो हा खादाड ससुला आणि खिडकीच्या बाहेर कॅमेरा काढून झाडं, फळं, फुलं, सूर्यचंद्र, तारे दाखवतो। ह्यावेळी चेंज म्हणून घाट दाखवत होता, त्याच्या भाषेत वॉटरफॉल दाखवत होता। एसटी मध्ये बसून ससुलीला व्हिडिओ कॉल केला होता ससुल्याने। त्याच्या बहिणीसारखं म्हणजे युरोपच्या वांगेवाली सारखं बोंबलत होता हॅलो हॅलो करून। अरे बाबा, पब्लिक प्लेसेस मध्ये कसं राहावं कसं नाही एवढं पण साधं भान नाही का रे तुला? काय बोलायचं ना तुला? आणि तू चाललाय लोकांना इन्फ्लुएन्स करायला। काय रे बाबा ससुल्या, इन्फ्लुएन्सची स्पेलिंग तरी येते का तुला? किंवा त्याचा अर्थ तरी माहिती आहे ना तुला? कसला हा ऍडव्हेंचर करतोय यार पावसात? नाही म्हणजे एखादा माणूस बोलेल हे असले वेडेचाळे करण्यापेक्षा गपचूप 9 to 5 जॉब करीन मी, पण कसलं काय? या माणसाला फुकटचं कॉन्टेंट गोळा करायचं असते कुठेही जाऊन। ससूला बोलतो बॅटरी उतरली आहे माझ्या कॅमेराची। आता एवढी जर याची बॅटरी लो झाली होती तर एखादा माणूस बोलला असता जाऊ दे घरी जातो मी, पण एवढा असून देखील प्रवास करत होता मूर्ख माणूस। एवढं याने सुरुवातीला रटाळ व्हिडिओ बनवला, पण ऍट लास्ट बाप्पाला बघितलं आणि खूप छान वाटलं। त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये काही आवडलं असेल मला तर एक काम ससुल्याने चांगलं केलं होतं, ते म्हणजे बाप्पाच्या मूर्त्या दाखवल्या। एवढी याची बॅटरी लो होती तरी पण परतीचा प्रवास शूट करून आलाच आणि व्हिडिओ एंड करताना हा गावी दिसला। 17 दगडांवर पाय ठेवण्याची ससुल्याला खूप सवय आहे। ह्याला असं वाटते हा मल्टीटास्किंग करतो। त्या साड्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्याचं ह्याचं सुरू झालं परत। वर्षातून 2 वेळा तरी हा जात असेल तिथे, एकदा रक्षाबंधनच्या आधी आणि एकदा भाऊबीजेच्या आधी। दोन्ही बहिणींना हा तिथे प्रमोशन मध्ये मिळालेल्या फुकटच्या साड्याच गिफ्ट करतो। याचं बरं आहे ना, फुकटच्या साड्या पण मिळतात आणि कॉन्टेंट देखील मिळतो। स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा लॉस करायचा फक्त। काय झालं नाही समजलं का मंडळी? अहो, प्रमोशन करून त्याचा व्हिडिओ बनवून ससूला डबल पैसे कमवतो आणि त्याचे व्हिडिओ बघून लोक तिथे जातात, पण ऍक्च्युअल मध्ये तर ते फक्त दिखाव्याची दुनिया आहे। आपल्यासारख्या साध्या लोकांना तिथे कोणी एंटरटेन करत नाही। या सोशल इन्फ्लुएन्सर्सला जशी स्पेशल ट्रीटमेंट मिळते तसं इतर लोकांना मिळत नाही आणि साड्यांमध्ये पण खूप डिफेक्ट असतो। ती म्हण आहे ना मंडळी, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसते।
तसंच कायचं या लोकांचे प्रमोशन असतात. काय रे ससुल्या, कशाला रे काही पैशांसाठी असे फेक प्रमोशन करतोस? तुझे व्हिडिओ बघून लोक लांबून लांबून जातात तिथे आणि मग त्यांना व्हिडिओ मध्ये जसं दाखवतात तसं काही मिळत नाही. कितीतरी लोकांनी तुला कॉमेंट पण केल्या होत्या, पण तू सवयीप्रमाणेच त्यांच्या कॉमेंट देखील डिलीट केल्यास. अरे बाबा, ज्या लोकांमुळे आजवर तू इथे पोहोचलाय त्याच लोकांशी असं खोटं वागून तुला काय मिळते रे ससुल्या? तुझ्या प्रमोशन करण्यावरती विरोध नाही, पण जे काही आहे ते खरं खरं दाखव ना. मंडळी, ती ससुली तर त्याच प्रमोशनच्या साड्या नेसून फिरत असते, पण तिला ऍटिट्यूड कसला आहे काय माहिती. चेहऱ्यावर जराही स्माइल नसते, सतत आपल्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. तिच्या देवाच्या कृपेने एवढं सगळं चांगलं चाललं आहे, पण बाई प्रसन्न मात्र दिसत नाही कधीच. हे लोक ना जेवढं मिळतंय त्यात समाधानी नाही आहेत, अजून नुसतं फुकटचं किती मिळेल त्या आशेमध्ये असतात सतत. आता हा सासूला गावी गेला तर गावी जाऊन कॉन्टेंटची कमी नसते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि तसं पण मुंबईपेक्षा गावच्या व्हिडिओजला जास्त व्ह्यू येतात, म्हणून ससूला परत गावी गेला. गावची अवस्था दाखवायला म्हणून ससूला निघाला वानकोट बेळसला. अरे, त्या गावची नुसती अवस्था दाखवून काय फायदा? लोक काय बघून सोडून देणार? तू काय मदत केलीस गावची दुर्दशा सुधारण्यासाठी ते सांग रे बाबा. समुद्रातून वाहत वाहत एक डेड बॉडी आली होती, तर ती पण बघायला हा लाळगोट्या पुढे गेला. म्हणजे यार काय बोलायचं ना या माणसाला. पैसे कमवण्यासाठी मृत व्यक्तींना पण सोडत नाही. तर यांनी ती डेड बॉडी ब्लर केली होती, पण दाखवायची तरी कशाला ना. तर आपलं हातात कॅमेरा घेऊन झापझूप करून रस्ता दाखवत होता. तिथे उभं राहणं किती रिस्की होतं, तरी पण याला फक्त व्हिडिओची पडली आहे. काय बोलायचं याला. मंडळी, याला वाटते ह्याचा चॅनल ना मोठा मिलियन मध्ये चालणारा आहे, मीडियावाले येत नाही बोलतो इथे. अरे मग तू तर मोठा सेलिब्रिटी आहेस ना, तू बोलल्यावर आता तिथे लगेच परिस्थिती सुधारली असेल ना. बोलतो काय तर खूप लोक आपले व्हिडिओ बघतात. अरे ते लोक तुझे व्हिडिओ बघतात तर तुझीच भर होते रे. गावच्या लोकांचा काय फायदा होतोय तुझे व्हिडिओ बघितल्यानंतर ते सांगा मला. तुला जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते का रे ससुल्या? नाही म्हणजे कोकण दाखवून गाव दाखवून तू मस्त डॉलर्स छापतोय, पण त्यातलं थोडे तरी पैसे त्या गावच्या भल्यासाठी तरी वापरत जाणार आहे ससुल्या. 1 रुपया तरी गावच्या हितासाठी तू खर्च केलायस का आजपर्यंत ते सांगा मला. मी काय बोलते ससुल्या, तू ना न्यूज रिपोर्टर बनू शकतो रे. बघ विचार कर. तसं पण ना एक दिवस युट्यूब बंद होईलच. मग तू काय करणार आहेस याचा कधी विचार केला आहेस का तू? तुझ्यासारखे इतर पण तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, जे कामधंदे सोडून युट्यूबवर ठाण मांडून बसलेत. त्यांची मस्त धांदल उडणार आहे बघ. बाकीच्यांचा जाऊ दे रे, काय नाही तरी तू न्यूज रिपोर्टर तर बनूच शकतो. ते काम तू छान पार पाडशील. आणि खरं तर आज काही ठिकाणांची ही अशी अवस्था झाली आहे ना, कारण की माणसंच बरोबर नाही आहेत तिथली. मंडळी, आता ससुल्याने दाखवलं त्यात रस्त्यावरती सगळी प्लास्टिकची बॉटल वगैरे आल्या होत्या. आता समुद्र तर नाही ना त्या प्लास्टिकच्या बॉटल निर्माण करत आहे. ठीक आहे, माणसंच आहेत ते सगळं आपल्या घरातला कचरा नेऊन त्या समुद्रात टाकतोय. आज ना उद्या तोच कचरा समुद्र परत त्यांना रिटर्न देतोय. बाकी काही नाही. मी जसं निसर्गाला सांभाळलं तसंच तुम्हाला परतफेड मिळणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जरा काय अशी विकट परिस्थिती आली की नुसतं निसर्गाला दोष द्यायचा, काहीच डेव्हलपमेंट नाही म्हणून बोंबा मारायच्या. अरे पण जेव्हा काही गोष्टी सुधारतात तेव्हा ते जपत पण नाही लोक. कसंही आपलं वापरतात, कुठे पण घाण करतात. मग काय शेवटी निसर्ग धोक्याची घंटा देणारच ना रे. कोण जोपासतच नाही आहे निसर्ग. तुम्हीच निसर्गाचा विचार करत नाही तर निसर्ग का करेल तुमची देखभाल? मंडळी, हा माणूस ना काय उलटे सुलटे व्हिडिओ टाकतोय ना, काय समजतच नाही आहे मला. 26 जुलैला याने ते बेळसचा व्हिडिओ टाकला आणि 27 जुलैला टनवेल ते गावचा प्रवास दाखवला. त्याचा तो बेळसचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं याने यावेळी गावचा परतीचा प्रवास दाखवला नाही. पण कसलं काय, ये रे माझ्या मागल्या. एवढे वेळा बघितलाय ना तो प्रवास आता याचा गावचा, की आता मॅप मध्ये बघून जाण्याची पण गरज वाटत नाही मला. असंच जाईन मी तिथे. काय रे हा माणूस आहे. पाऊस येतोय तरी आपला याचं तेच सुरू आहे. खड्डे बघा, डोंगर बघा, वॉटरफॉल बघा, नदी बघा, पूल बघा. कुठे पण कोणत्या पण स्टॉल वरून वडापाव भजीपाव घेतो. किरकिड्यासारखाच आहे हा माणूस. याला हायजीनशी काहीच घेणं देणं नाही आहे. सारखं ते आपलं घड्याळ दाखवत असतो मूर्ख माणूस. याचा टाइम बघून आता लोकांनी काय करायचं हो मंडळी. 23 मिनिट मध्ये फक्त रस्ता दाखवत होता हा. हजारो लोक त्या रस्त्यावरून डेली प्रवास करतात. हा काय दर 2-2 आठवड्याने ते दाखवत बसतो देव जाणे. नुसतं स्वतःच कौतुक करत असतो. हाच एक मोठा कोकण लवर आहे. अरे बाबा, आम्ही पण कोकणातलेच आहोत रे, पण कामानिमित्त विविध जागांवरती आम्हाला जावं लागते, बदली होत असते. तुझ्यासारखं काम सोडून स्वतःचं पर्सनल लाईफ नाही ना आम्ही विकलं आहे डॉलरसाठी. नाहीतर ना सगळ्यांनीच कोकण केलं असतं. आणि रे कोकण करून काय होणार आहे? गावच्या भल्यासाठी काय करतोस तू ते सांग ना आम्हाला. फायनली ससूला गावी पोचला आणि खेकड्याचा एकदाचा पिच्छा सोडला.
आता वाटते कोकणातले सगळे खेकडे संपले आहेत म्हणून आता अळंबीच्या मागे लागलाय। हा माणूस काय करेल नी काय नाही, एकदम रानटी माणूस आहे। अळंबी शोधायला पूर्ण गाव पिंजून काढला याने। याला काय मिळालं नाही ना तर एक दिवस हा गोगल गायला पण घरी नेईल आणि शिंपल्यांना खेकड्यांना कसा शिजवून खातो तसंच खाईल, एवढा वसवसलेला आहे। ह्या सशाला अळंबी मिळाली नाही, पण आदल्या दिवशी अननस गेला होता अळंबी काढायला आणि त्याने व्हिडिओ काढला होता, ते देखील याने इथेच अटॅच केलं। आणि मंडळी, माझा जो अंदाजा होता ना की हा अननसचा आता शिक्षण झाल्यावर हा पण ससुल्याच्या पावलावर पाऊल ठेवून व्लॉगिंग सुरू करेल, तर तो अगदी खरा ठरला आहे माझा अंदाज। मी सहज अननसचं नाव सर्च केलं युट्यूबवर, तर त्याच्या नावाचा चॅनल देखील समोर आला। सध्या त्याने मिनी व्लॉग्स टाकणं सुरू केलं आहे। खरं तर अननसचे व्हिडिओ तरी चांगले वाटले मला, पण शेवटी काय, पुढे जाऊन तो पण ससुल्यासारखेच रटाय व्हिडिओ दाखवेल। अननसा, शिशू कंटेंट दाखवलास ना तर तुझ्या व्हिडिओवरती पण रिएक्शन देईन ना मी। जे तू मिनी व्लॉग्स टाकतोयस ना तेच टाकत जा, चांगले वाटतायत ते बघायला। ह्या ससुल्याचं बघून त्याच्यासारखे रटाय व्हिडिओज नको बनवू पुढे जाऊन। मी कोकणी टिकील नंतर आता त्या अपयशला चिकटला आहे हा ससुला। अपयशचं पण व्लॉगिंग चॅनल आहे ना, सगळं काही सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठीच सुरू आहे यांचं। जेवढं काय फुकटचं मिळेल ते स्वाहा करायचं फक्त। पावसाळ्यात मच्छीमार बंद असते, पण उपटसोंड्या गेला समुद्रात मासे पकडायला, नाही मिळाली म्हणून बाजारातून विकत घेतली मच्छी। मला तर ना या ससुल्याच्या जेवण बनवण्याची पद्धतच काही समजत नाही आहे, नुसतं पाणी पाणी असते सगळं। कांदे बटाटे मसाल्याचं प्रमोशन करत होता ससुला, पण तो मसाला कुठे कसा बनतो ते दाखवणार बोलला होता, ते पण विसरून गेलाय वाटते आता। असा कसा रे तू ससुल्या? तर मंडळी, असा आहे हा फुकट तिथे प्रकट एस फॉर ससुल्या। तुम्हाला याची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।